नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये बातम्या बघणार आहोत. थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिलाय आणि 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्याचबरोबर आयोगाला निधी द्यायला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देशमुखांनी दिलेत. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना यापुढे 6 महिने जेल आणि 10,000च्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या वेळेसही असं कृत्य एखादी व्यक्ती करताना आढळली तर त्याला 1 वर्षाचा सश्रम कारावास होऊ शकतो. गडकिल्ल्यांचं पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर आणि गैरवर्तणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल असे आदेशही गृह विभागानं जारी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3 दिवसांसाठी महाबळेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये त्यांच्या तिकडल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात. जिल्ह्यातले सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. महाबळेश्वरच्या पर्यटन वाढीबरोबरच इथल्या समस्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. मनसेच्या वतीनं लातूरमध्ये दुसरे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समारोपाच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. मंचावर ते उभे राहताच राज ठाकरे यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं स्पष्ट करत आपलं भाषण थोडक्यात आटोपलं. सामान्य नागरिकांच्या समस्या जागीच सोडवता याव्यात याकरता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राहुटी उपक्रम सुरू केलाय. अमरावती जिल्ह्यातल्या शिरसगाव इथे उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान हा उपक्रम तिथे राबवला जाईल. मुंबई गोवा महामार्गावरच्या कळसंबे इथे दुचाकी आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. कंटेनर चालकानं दुचाकीला धडक देऊन तिथून तो पळून गेला आणि त्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून या चालकाला पकडलाय. शुभ मोहोड असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव कळतंय. सांगलीतली बातमी. आटपाडीमध्ये शेटफळ इथे चालत्या ओमनी गाडीनं शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला होता आणि चारही बाजूनं आग पसरत गेली. गाडी यात जळून खाक झाली. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही. चंद्रपुरात पोंभुर्णा तालुक्यातल्या जुनगाव देवाडा मार्गावर नायब तहसीलदाराच्या गाडीला धडक दिल्याची घटना घडली. वाळू तस्करांच्या गाडीनं ही धडक दिल्याचा आरोप केला जातोय. नायब तहसीलदार, 3 तलाठी आणि 1 कोतवाल पथक जुनगाव इथे रेती घाटाला भेट देऊन परत येत असताना काल ही घटना घडली. पंढरपूरजवळच्या वेळापूरजवळ देवदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात झाला. ज्या टँकर आणि कारच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये 3 वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश आहे. अपघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यातल्या वैराग इथले आहेत. पुढची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 20 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये ठप्प आहे आणि महामार्गाच्या मधोमध 35 ते 40 फूट खोल खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे इथे अपघात होत आहेत. याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी खेडमध्ये येऊन धोकादायक उत्खनन केलेल्या ठिकाणांची काल पाहणी केली. पुढची बातमी आहे. मनमाडमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाला. ही बस 3 वेळा उलटली. मनमाड चांदवड रोडवरच्या या घटनेत केजी आणि पहिलीत शिकणारे लहान विद्यार्थी जखमी झालेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मुलीच्या इच्छेविरोधात लग्न लावणं माहेरच्या आणि सासरच्या मंडळींना चांगलंच महागात पडलं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. निनामी फोनद्वारे अनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि हा लग्न सोहळा आळंदीत होणार असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर त्यांनी यासाठी ही कारवाई हा लग्न सोहळा रोखण्यासाठी पुढाकार घेतला. गुटखा साठवणूक आणि वाहतूक करताना अकोल्याच्या अक्कोट ग्रामीण पोलिसांनी वणी वारुळा फाटा मालवाहतूक गाडीवर तिथे कारवाई केली आहे. 6,76,000 रुपयांचा गुटखा आणि 4 लाख किमतीचं वाहन असं एकूण 10 लाखांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय. लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे 30,000 इतक्या लोकसंख्येच्या गावाला तालुका निर्माण करावा या मागणीसाठी उमरगा औसा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनावेळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी दिलं आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंतीही केली. अहमदनगर जिल्ह्यात राहता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका 3 वर्षाच्या चिमुकलीचा जीव गेल्याचं कळतंय. आजीबरोबर घराजवळ खेळत असलेल्या ज्ञानेश्वरीला बिबट्या उचलून उसाच्या शेतात घेऊन गेल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. याआधी देखील एका शालेय मुलीचा बिबट्यानं जीव घेतल्याची घटना इथे घडली होती. त्यामुळे बिबट्यांचा इथे बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. तक्रारदारांच्या तक्रारी सुलभपणे मार्गी लागाव्यात या उद्देशानं सांगली पोलीस दलानं नवा उपक्रम हाती घेतलाय. ज्यात राज्यातल्या पहिल्या ई-संवाद सिस्टीम आता सांगली जिल्ह्यात सुरू झाली आहे. या सिस्टीमद्वारे आता थेट वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदार यांची ऑनलाईन सुनावणी घेतली जाणार आहे. जालना जिल्ह्यात प्रेमीयुगुलाशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि राज्यभरात याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींना इथे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भागात अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढतंय आणि या प्रकरणी गावातल्या बचत गटाच्या महिला आणि गावातल्या लोकांनी एकत्र येत अवैध दारू विक्री करणाऱ्यांना चोप दिलाय। रुक्मिणी विठ्ठल येरनुळे आणि श्रीकांत शिंदे अशा दारू विक्रेत्यांची नावं कळतात। जालन्यामध्ये प्रेमी युगुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना आतापर्यंत अटक केली आहे। चौघांना यावेळी 4 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। चिखलात अडकलेल्या 4 गायींची अॅनिमल राहत रेस्क्यू टीमनं काल सुटका केली आहे। सांगलीच्या सिद्धेवाडीमध्ये हा प्रकार घडला, कारण पाण्याच्या शोधात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डबक्यामध्ये या गायी अडकल्या होत्या। पुढची बातमी आपण बघणार आहोत। नाशिकच्या सातापूर परिसरात फाशीच्या डोंगरामध्ये एका वृद्धाचा मृतदेह सापडलाय। त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याचं कळतंय। या वृद्धाचा त्याच्यामुळे खून झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकारामुळे गावात दहशतीचं वातावरण आहे। शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या पत्नीचा खून करून स्वतः पोलिसात अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पतीचा बनाव पोलिसांनी उघड केलाय। पोलिसांनी या प्रकरणी आता तातडीनं पतीला अटक केली आहे। परभणीत पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावून या खुनाचा छडा लावलाय। तपास जसजसा पुढे जात होता तसा आरोपी पती तुकाराम संशयाच्या भोवऱ्यात अडकला आणि त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला। चंद्रपूर शहरातल्या मध्यभागी असलेल्या जटपुरा गेट परिसरातून काल रात्री 11च्या सुमारास अचानक 200 पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दौड उपक्रमाला प्रारंभ केला। रात्री उशिरा रस्त्यावर आलेला हा जमाव पाहून काही क्षणासाठी नागरिक भांबावले होते। मुंबईत राज्य पोलीस दलाच्या वतीनं 9 फेब्रुवारीला पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांना रात्री बेरात्री सहजरित्या फिरता यावं यासाठी त्यांना सुरक्षितही वाटावं यासाठी मुंबई पोलीस आणि विविध क्षेत्रातले महिला पुरुषांच्या विद्यमानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। जळगावमध्ये नुकतंच अशाच मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। दापोलीमध्ये आता थंडी वाढतेय। तिथे पारा 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेल्या। अनेकांना हुडहुडी भरली। अनेक जण शेकोटीचा देखील आधार घेतात। अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती पदग्रहण समारंभाच्या सोहळ्यासाठी अकोला जिल्हा परिषद प्रांगणामध्ये हा सोहळा पार पडला। जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड यांनी पारंपरिक बंजारा वेशभूषेत आपला पदभार स्वीकारला। जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधत परभणी जिल्ह्यात सेलूमध्ये सूर्यनमस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं। श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातले हजारो विद्यार्थी यात सहभागी झाले होते। सेलू गट शिक्षणाधिकारी आणि शहरातल्या विविध शाळांच्या उपक्रमामध्ये अनेकांनी सहभाग घेतला। छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर काल पार पडला। विधिवत पूजा आणि मंत्रोच्चाराच्या वातावरणात हा राज्याभिषेक सोहळा पार पडला। गोंदिया शहरातल्या गुजराती राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा संस्था शैक्षणिक क्रांतीतल्या मैलाचं दगड ठरत आहेत। कारण संस्थेच्या 100 वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं इथे नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। आणि नंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी ताज्या बातम्यांसाठी तुम्ही नक्की लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर। आणि त्याचबरोबर ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे @news18lokmat।